नमस्कार, मी डॉक्टर दिलीप शिंदे. क्रॉसलाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत. नांदेडमध्ये विधानसभेबरोबरच पोटनिवडणूक लागलेली आहे. खासदार स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण यांच्या दुःखद निधनामुळं या ठिकाणी पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागत आहे आणि पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसबरोबरच भाजपचा उमेदवार देखील तेवढाच प्रबळ आहे. आणि जी सार्वत्रिक निवडणूक 2024ची झाली होती त्यामध्ये जे काही वातावरण होतं तर तेच वातावरण ह्या पोटनिवडणुकीमध्ये आहे का? सहानुभूतीची लाट आहे का? त्याचा फायदा संबंधित उमेदवाराला होईल का? किंवा एकंदर चित्र काय असू शकतं? चित्र बदललं आहे का? या संदर्भात चर्चा करण्याकरिता आज माझ्यासोबत आहेत प्रजावाणीचे मुख्य संपादक शंतनू डोईफोडे सर. आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात आणि नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकी संदर्भात सध्या काय हालचाली सुरू आहेत ते जाणून घेऊयात. मी सर्वांच्या वतीनं दादांचं स्वागत करतो. नमस्कार. नमस्कार. जसं आपण मागे चर्चा केली होती 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 6 महिन्याचाच काळ उलटला आणि पोटनिवडणूक लागली दुर्दैवानं. ते जे वातावरण होतं 2024चं तुमच्या दृष्टिकोनातून ते आज कायम आहे का? नाही, मागच्या एप्रिल-मे महिन्यात जी लोकसभा निवडणूक झाली होती त्याच्यात आता 5 महिन्याचा कालावधी होऊन गेलेला आहे. दुर्दैवाने त्यावेळी निवडून आलेले आपले खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनामुळं पोटनिवडणूक लागली. आता गेल्या 5 महिन्यात राजकीय वातावरणात बराच बदल झाला आहे, आपल्याला मान्य करावं लागेल. त्यावेळेस वसंतरावाच्या विजयामध्ये जे काही मुख्य घटक होते ते सगळेच्या सगळे तसेच अस्तित्वात आहेत असं म्हणता येणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळं वसंतरावांच्या विजयात ज्या घटकांचा हातभार लागला होता त्या घटकांमध्ये थोडा जरी उलटफेर झाला तर मला वाटतं की इथे पराभव आणि विजयाचं गणित बदलू शकतं. बरं, म्हणजे आपण लोकसभेची जेव्हा आपण मतमोजणी झाली तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर हे जे विधानसभेचे मतदारसंघ आहेत तर ह्या मतदारसंघामधून काँग्रेसला लीड मिळाली. तर तो फॅक्टर आत्ता कामाला येईल का? कारण इतर मतदारसंघामध्ये जर बघितलं तर अगदी किरकोळ मताचे फरक आहेत भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारामध्ये. नाही, जर लोकसभेचाच विचार करायचा असेल तर आपण जे मुद्दा मांडला त्याच्यासाठी फक्त 2024चीच निवडणुकीकडे बघता येणार नाही. या लोकसभा मतदारसंघाचा जर इतिहास बघितला तर भारतीय जनता पक्षाला आत्तापर्यंत 2 वेळा यश मिळालेलं आहे. दोन्ही वेळेला भारतीय जनता पक्षाच्या विजयामध्ये कुठला फॅक्टर होता याचा जर आपण अभ्यास केला तर जे 2 विजय मिळाले त्यात तिसऱ्या आणि चौथ्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने मतदान आपल्याकडे ओढलं होतं. त्या मतफुटीचा फायदा जे काँग्रेसच्या हक्काचं मतदान होतं ते तिसऱ्या आणि चौथ्या उमेदवाराला गेल्यामुळे हे दोन्ही वेळा विजय मिळाला होता. मागच्या मेमध्ये झालेल्या या निवडणुकीत नेमका भारतीय जनता पक्षाला नेहमीच तारक ठरणारा हा मुद्दा तिथे ॲब्सेंट होता. त्याचाही फायदा काँग्रेसच्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणावर मिळाला. कारण नांदेड लोकसभा मतदारसंघाचं जर आपण गणित बघितलं, जर मुस्लिम मतदार आणि दलित मतदार हे जर एक गठ्ठ्या पद्धतीने जर एखाद्या पक्षाकडे वळाले तर त्यांचे ते मतं निर्णायक ठरू शकतात. हे अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. आणि ज्या वेळेला हे मतदान तिसऱ्या किंवा चौथ्या कोणीतरी घेतलेलं आहे त्यावेळेस मग काँग्रेस पक्षाला तिथे नुकसान झालेलं आहे. आणि मेमध्ये झालेल्या निवडणुकीत तिसरा आणि चौथा उमेदवार प्रबळ नसल्यामुळे मुस्लिम उमेदवार स्ट्रॅटेजिकली त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात तेव्हा मतदान केलं होतं ठरवून आणि त्याचा फायदा निश्चितच काँग्रेसच्या तेव्हाच्या उमेदवारांना झाला होता. आत्ताही तिसरा आणि चौथा तेवढा प्रभावी उमेदवार नाही, परंतु यावेळेस एक बदल असा आहे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने की यावेळेस लोकसभेसोबत विधानसभा निवडणूकही होत आहे. आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांना थोडंसं नांदेड जिल्ह्यामध्ये अनुकूल वातावरण नेहमी राहिलेलं आहे. याच्या आधीसुद्धा म्हणजे अशोकराव जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हाही एक त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा जर अपवाद सोडला तर नेहमी विधानसभेत विरोधी पक्षाचंच प्राबल्य राहिलेलं आहे. तर मला वाटतं की तो जर फॅक्टर आपण लक्षात घेतला तर संतू गांबर्डे यांना या विधानसभा निवडणुकीचा फायदा निश्चितच मिळणार हे गृहीत धरावं लागेल. आता तुम्ही म्हणालात की एक तिसरा फॅक्टर जर मतदान घेणारा असेल तर त्याचा फायदा हा भाजपला झालेला आहे, नेहमी काँग्रेसला नुकसान झालंय. आता ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा असा तिसरा घटक नाही की जी काँग्रेसचे मतं घेईल. वंचितचे अविनाश भोसीकर आहेत, आपण बघितले 90,000 ते 92,000 मतं त्यांना मागच्या निवडणुकीमध्ये मिळाली होती.
तेवढी मतं आता त्यांना मिळतील का हे प्रश्न आहे. मग काँग्रेसची मतं कोणता घटक खाऊ शकतो की भाजपची मतं कशी वाढू शकतात? नाही, मूळ म्हणजे ज्या त्वेषाने मेच्या निवडणुकीत या लोकांनी मतदान केलं होतं तो द्वेष किंवा तो त्वेष किंवा तसं एक वातावरण हे नाही आहे. त्याच्यामुळं मतदान टक्केवारी किती होते ह्याच्यावरही बरंच काय अवलंबून आहे. आणि आपण मागच्या वेळेस बघितलं की इतर मतदान खूप कमी झालं होतं. आता विधानसभेचा फायदा संतोकरावांना मिळण्याची अशी शक्यता आहे की प्रत्येक विधानसभेचा जो उमेदवार आहे तो जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी खूप आग्रही असतो आणि तसे प्रयत्न केले जातात. आणि विधानसभा जेवढी निवडणूक छोटी तेवढं मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी जी उमेदवाराची यंत्रणा असते ती जास्त प्रभावीपणे त्याचा वापर करता येतो हे आपल्याला माहिती आहे. तसा जो प्रत्येक उमेदवार करणार आहे त्याचा फायदा यावेळेस भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या यंत्रणेला निश्चित मिळेल. आणि असा आरोप झाला की बाबा हिंदूंचं मतदान कमी झाल्यामुळं काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला तर हिंदू मताची टक्केवारी यावेळेस वाढू शकते. आणि तुम्ही जसं म्हणता की जे स्थानिकचे म्हणजे विधानसभेचे उमेदवार आहेत त्यांच्या त्या स्थानिकच्या प्रभावामुळं किंवा त्यांनी जे काही मतदान करून घेण्याची त्यांची प्रक्रिया आहे त्याच्यामुळे लोकसभेच्या उमेदवाराला फायदा होऊ शकतो. आपण बघितलं की मागच्या मेच्या लोकसभा निवडणुकीमध्ये वसंतराव चव्हाणांचं होम ग्राउंड असूनही त्यांना फार काही मतं जास्त मिळाली नव्हती. 4,000 ते 5,000 अधिक मतं मिळाली. आणि अशोकराव चव्हाणांची नाराजी असतानाही भोकरमधून भाजपच्या उमेदवाराला 1,000 मताची आघाडी. बरोबर आहे. वसंतरावांचा जर आपण त्याच्या आधीच्या विधानसभेचा जर आकडेवारी काढली तर तिथून त्यांना 60,000च्या फरकाने राजेश पवार त्यांच्या विरोधात निवडून आले होते. म्हणजे ठीक आहे 60,000 ते 5,000 लीड म्हणजे 65,000चा गॅप त्यांनी मागच्या वेळेस भरून काढला होता. या अर्थाने बघते विधानसभा होती लोकसभेला तेवढं 65,000 त्यांनी जास्त मतदान घेतलं म्हणजे लीड घेतली. तर मग त्या अर्थाने विधानसभेचं जर आपलं फक्त डोळ्यासमोर ठेवलं तर वसंतरावांना मागच्या वेळेस खूप मोठा सेटबॅक नायगाव मतदारसंघातून बसला होता. आता सहानुभूतीचा मुद्दा एकदम नाकारता येणार नाही. सहानुभूती निश्चितच असणार आहे ती नायगाव मतदारसंघापुरती असणार आहे. पण आत्ताचे जे तिथले विधानसभेचे उमेदवार आहेत भारतीय जनता पक्षाचे राजेश पवार यांचं तिथलं काम आणि यांचा तिथला जनसंपर्क याचा मी काही दिवसात अभ्यास करतोय तर त्याच्यात मला काही आश्चर्यकारक गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या की गेल्या 4 वर्षापर्यंत त्यांच्या विरुद्ध नाराज असलेली जनता हे अचानक गेल्या 6 महिन्यात त्यांच्याबद्दल अतिशय अनुकूल मत नोंदवत आहे. म्हणजे असं वाटतंय की राजेश पवार हे पुढे निघाले त्या शर्यतीत. असं जर आपण मान्य केलं हे जर वस्तुस्थिती आपण जर मान्य केली तर त्याचा फायदा आपोआप संतोकराव हंबर्डेंना मिळेल. कारण फार कमी लोक असे स्ट्रॅटेजिकली मतदान करतील की बा विधानसभेला आम्ही याला देऊ पंजाला आणि लोकसभेला कमळ देऊ किंवा आयदर उलटं ज्याला क्रॉस वोटिंग म्हणतात. शक्यतो असं होत नाही. फार जे शिकलेले किंवा फार विचार करणारे मतदार असतात तेच इतक्या बारकाईने विचार करून मतदान करू शकतात. परंतु सर्वसाधारण जे मतदार असतात ते मनात एक त्यांचं ठरलेलं असतं की आपल्याला या चिन्हाला जायचं किंवा या पक्षाकडे जायचं तर ते त्या पद्धतीनेच दोन्हीकडे शक्यतो मतदान करतात. आता जर नायगावमधून आपण जसं म्हणतो तसं क्रॉस वोटिंग मोठ्या प्रमाणावर झालं आणि रवींद्र चव्हाणांना जर तिथे मोठ्या प्रमाणावर आणखीन लीड मिळाली तर मला वाटतं की ते निश्चितच त्यांना त्याचा फायदा रवींद्र चव्हाणांना एकूण त्या निकालात मिळू शकतो. स्थानिकचे असल्यामुळे सहानुभूती हो निश्चित. आता आपण मुखेडचं जर बघितलं तर मुखेड विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे मतदारसंघ निहाय जर आपण पाठिंबा कोणाला मिळू शकतो किंवा आघाडी मिळू शकते याचा जर विचार केला तर मुखेडमध्ये बालाजी खतगावकर आहेत. शिंदे सेनेचे आपण म्हणायला हरकत नाही खरं तर कारण ते खासगी सचिव राहिलेले आहेत आणि भाजपचा उमेदवार आहे आणि काँग्रेसचा उमेदवार. मागच्या लोकसभेमध्ये 4,000 मतांची लीड तुषार राठोडांनी दिली होती. ते चित्र तिथं बदलू शकतं. याचं कारण असं आहे की लोकसभेला आणि विधानसभेला लोक वेगळा वेगळा विचार करतात. जेव्हा ती वेगळ्या वेगळ्या वेळेला होते पण जेव्हा ती निवडणूक एकदाच होते तेव्हा विधानसभेला शक्यतो जे मतदान करतात बहुतांश तसंच मतदान ते लोकसभेला एकाच वेळी मतदान असेल तर असं झाल्याचं आपल्याला एक अनुभवान किंवा मागच्या इतिहासाहून
एक निष्कर्ष काढता येतो. इतकं स्ट्रॅटेजिकली मतदान नाही झालं तर त्याचा फायदा जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचा आमदार एक सिटिंग आमदार आहे तिथे आणि जिथे काही विरोधी पक्षाचे आमदार आहेत त्यांच्याबद्दल असलेली नाराजी, असा दुहेरी फायदा किंवा तसंच दुहेरी नुकसान हे संतू खांबर्डेंना तिथे होऊ शकतं. म्हणजे दोन्ही गोष्टीचा हे आहे. त्याच पद्धतीने बाजूला असलेला देगलूर मतदारसंघ आहे, त्या ठिकाणी लोकसभेमध्ये वसंतराव चव्हाणांना 1000 मताची लीड मिळाली होती. पण आता त्या मतदारसंघामध्ये एक मातंग समाजाचा उमेदवार भाजपचा आहे, एक बौद्ध समाजाचा काँग्रेसचा आहे आणि आमदार राहिलेले माजी आमदार सुभाष साबणे आहेत. म्हणजे मतांचं विकेंद्रीकरण त्या ठिकाणी होणार आहे. तर त्या ठिकाणी कोणाला म्हणजे फायदा कोणाला होऊ शकतो लोकसभेत? शक्यतो नांदेड जिल्ह्याचा जर राजकीय इतिहास बघितला तर इथे अपक्षांना इथल्या जिल्ह्यातील मतदारांनी स्वीकारलेलं नाही, फार स्वीकारलेलं नाही. म्हणजे अगदी तुम्हाला अपक्षच एक स्टार अपक्ष म्हणायचे असेल तर कमल किशोर कदम वगैरे जे कधी मंत्री राहिले होते लगेच त्यांनी निवडणूक अपक्ष म्हणून लढवली, पण त्यांनासुद्धा मतदारांनी इथे प्रतिसाद दिला नव्हता. याचा अर्थ असा आहे की अपक्ष जे आहे उभे राहतात त्यांना या जिल्ह्यात फारसं स्थान नाही आहे. आता ते एखाद्याला पाडण्यासाठी किंवा एखाद्याला विजयी करण्यासाठी किती कारणीभूत होतात हे मात्र एक मतदानाच्या 1-2 दिवस आधी आपल्याला थोडासा त्याचा अंदाज बांधता येऊ शकतात. परंतु आपण ज्या 2 मतदारसंघाचा उल्लेख केला तिथे जातीय समीकरणं अतिशय म्हणजे मायक्रो लेवलला आहेत. आपण आत्ता ज्याचा उल्लेख केला की उमेदवार एकीकडे बौद्ध समाजाचा आहे, एकीकडे मातंग समाजाचा आहे आणि अपक्ष उमेदवारही आहेत जे आमदारही राहिलेले आहेत अनेक वेळा. तर मग या सगळ्याचं जातीय समीकरणाचं नेमकं एक कोलाज कसा येतो तयार होतो हे बघणे थोडंसं एक इंटरेस्टिंग असं आहे. मला वाटतं की ते थोडंसं आपण मतदानाच्या जसं जसं जवळ जाऊ तसं ते चित्र थोडंसं स्पष्ट होईल असं. एकूणच आपण जर ह्या मतदारसंघाचा विचार केला तर कोणाला म्हणजे त्या स्थानिक म्हणजे विधानसभेच्या उमेदवारांना किंवा विधानसभेच्या उमेदवाराचा काय प्रभाव आहे त्यानुसारच लोकसभेच्या उमेदवाराच्या मतदानावर त्याचा परिणाम होणार आहे. आता नांदेड दक्षिणचं एक चित्र थोडंसं वेगळं आहे. आपण जसं 6 मतदारसंघाचा जर विचार केला तर काँग्रेसच्या 6ही मतदारसंघामध्ये काँग्रेसचेच उमेदवार आहेत, म्हणजे एकच निशाणी त्यांची आहे आणि लोकसभेच्या उमेदवाराची निशाणी सारखीच आहे. पण नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर मध्ये मात्र निशाणी वेगळी आहे. तर हे मतदान करताना थोडंसं क्लिष्ट होईल का? त्याचा फटका भाजपच्या उमेदवाराला बसू शकतो? नाही, बसू शकतो. पण एक शहरातला मतदार जो आहे तो थोडासा विचार करून आणि पक्ष बराच त्याचा राष्ट्रीय राजकारणाचा राज्याच्या राजकारणाचा याचा बराच तो विचार करत असतो. शहरी प्रश्न वेगळे असतात, ग्रामीण भागाचे वेगळे असतात. त्याच्यामुळे शहरी मतदारांचा कल शक्यतो केंद्र किंवा राज्यात ज्यांचं सरकार आहे त्यांचाच प्रतिनिधी आपल्याकडून जावा असा एक विचार सर्वसाधारणपणे केला जातो. याचा फायदा संतू खांबर्डे यांना मिळेल. याचं कारण असं आहे की आता केंद्रात मोदी सरकार आहे आणि राज्यात सध्या शिंदे सरकार आहे. तर मला वाटतं की ही जमेची बाजू भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारासाठी असू शकते. आणि सुशिक्षित मतदार असल्यामुळं क्रॉस वोटिंग करायला अवघड जाणार नाही निवडताना. आता दुसरी गोष्ट जसं दक्षिणवर आपण बोलतोय तर या ठिकाणी दिलीप कंदकुर्ते एक बंडखोर उमेदवार आहेत की जे भाजपाचे महानगराध्यक्ष. मागच्या निवडणुकीमध्ये जवळपास 42 ते 46 हजार मतदान त्यांनी घेतलं होतं आणि राजश्री पाटील यांना पराभव पत्करावा लागला होता त्यांच्यामुळं. तर हे उमेदवार असल्यानं यांचा कल लोकसभेच्या कोणत्या उमेदवाराकडे राहू शकतो? व 2 चिन्ह सांगायचे का मलाच द्या बाकीचं कोणाला द्या असं होऊ शकतं? नाही, दिलीप कंदकुर्तेंचा 2 निवडणुकीचा इतिहास म्हणजे त्यांना अतिशय कमी मताच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता. 3ऱ्या वेळेस ते आपलं नशीब आजमावत आहेत. आता भारतीय जनता पक्षाचे आजपर्यंत पदाधिकारी होते हे सर्व उघड आहे. ऐन वेळेवर त्यांनी बंडखोरी करून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि हे उघड आहे की ते जेव्हा दुसरं ऑप्शन सांगतील तेव्हा ते भारतीय जनता पक्षाच प्रचार करतील आणि कालांतराने त्यांना अपेक्षा असेल की जर मी निवडून आलो तर पक्ष मला स्वीकारेल परत, आणि जरी नाही पराभव जर स्वीकारायला लागला तर त्यांच्याकडे इतर सर्व पर्याय खुले असतील. त्याच्यामुळे आज तरी ते भारतीय जनता पक्ष असाच लोकसभेच्या दृष्टीने ते आवाहन करतील असं मला वाटतं. म्हणजे दोन्ही बाजूनं भाजपच्या उमेदवाराला फायदा होऊ शकतो. तर
बोंडारकर आहेत हो. शिवसेनेचे, आणि इकडून दिलीप गंदुकर आहेत. म्हणजे दोन्ही बाजूना भक्कम बाजू ही भाजपच्या उमेदवाराची आपल्याला त्या ठिकाणाहून दिसून येते. दुसरी गोष्ट असं की ज्या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष आहे, स्टार मतदारसंघ आपण ज्याला म्हणूयात, भोकर, ज्या ठिकाणाहून अशोकराव चव्हाणांच्या बद्दल मागच्या वेळेस नाराजी देखील होती लोकसभेसाठीची, तर त्या ठिकाणचं चित्र सध्या काय आहे की त्याचा फायदा नेमका कोणाला होऊ शकतो? नाही, भोकर मतदारसंघात लोकसभेलाही लीड होतीच, म्हणजे भारतीय जनता पक्षाला 1000 मताची लीड अतिशय कमी होती, म्हणजे नॉमिनल त्याला म्हणता येईल अशी लीड होती. परंतु अशोकरावांचा त्या मतदारसंघावर पकड आहे, त्यांचं तिथे काम आहे आणि त्यांचा एक यंत्रणा तिथे आहे. काही नाराजी होती, पक्ष बदललेला त्यांनी बऱ्याच लोकांना आवडलेलं नाही, हे खरं आहे. तो फॅक्टरही तिथे असणारच आहे शेवटपर्यंत, परंतु तो लोकसभे इतका प्रभावी असणार नाही. पण लोकसभेमध्ये नाराजी असतानाही 1000ची लीड होतीच. हो, तर तो फॅक्टर तेवढा तीव्र असणार नाही. आता काही मुद्दे आहेत त्यांच्या विरोधात, अशोकरावांच्या विरोधात. सर्वसाधारणपणे बघितलं तर मला वाटतं की मागचा जो फटका त्यांना बसला होता तो यावेळेस ते भरून काढतील असं एकंदर चित्र आहे. म्हणजे ती जी तीव्रता आहे नाराजीची ती थोडीशी कमी झाली आपल्याला असं म्हणता येईल. तीव्रता कमी होण्याचं एक ते स्वतःचा त्यांचा एक त्यांनी मोठे प्रयत्न केलेत मागच्या 4 महिन्यात, हे तर आहेच आहे. परंतु काँग्रेस उमेदवाराच्या बाबतीत जर आपण बघितलं, आपणही सगळीकडे फिरतात, काँग्रेस पक्षाच्या दिग्गजांनी या मतदारसंघाकडे पाठ फिरवली. म्हणजे अपेक्षित असं होतं की एक चित्र निर्माण काँग्रेस पक्षात असं झालं होतं की काँग्रेस पक्ष अशोक चव्हाणांना पराभूत करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावेल. असा काही मध्यंतरी बातम्या आल्या होत्या की तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भोकर मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे आणि ते इथे तळ ठोकून असतील किंवा ते यंत्रणा देतील आणि त्या उमेदवाराला पाठबळ देतील. परंतु आजपर्यंत तरी, म्हणजे आज प्रचाराला केवळ 5-6 दिवस उरलेले असेपर्यंत काँग्रेसचे कोणी मोठे नेते त्या उमेदवाराच्या प्रचाराला इथे आलेले आहेत किंवा ते तळ ठोकून आहेत. अमित देशमुख आले 2-3 वेळा, त्यांचं त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे म्हणून अमित देशमुखांचं येणं जाणं आहे हे मान्य करावं लागेल. परंतु राष्ट्रीय पातळीवरचा एखादा नेता किंवा राज्य पातळीवरचे नेते वारंवार इथे येत आहेत किंवा काहीतरी एक कार्यकर्त्यांना हिंमत देत आहेत की तुम्ही अशोक चव्हाणांच्या मागे उभे आहात तर आम्ही तुमच्या पाठीशी आहात, असं चित्र आजच्या तारखेपर्यंत तरी एवढं प्रभावी दिसलेलं नाही. लोकसभा निवडणूक म्हणजे सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मे मधल्या सुद्धा आपण बघितलं की अशोकराव चव्हाणांसारखा दिग्गज माणूस काँग्रेस सोडून गेल्यानंतर खरं तर काँग्रेसला एक उभारी देणारं काहीतरी पाहिजे होतं, पण तेव्हा देखील कोणत्याही मोठ्या नेत्याची सभा नांदेडमध्ये झाली नाही, आले नव्हते. त्यावेळेस जो राग होता आणि जे काही ठराविक स्ट्रॅटेजिकल वोट त्यांच्या विरोधात झालं भारतीय जनता पक्षाचं, त्याचा लाभ तेव्हाच्या काँग्रेस उमेदवाराला झाला. एकूण जर आपण बघितलं तर प्रत्येक मतदारसंघाने हे जर चित्र आपण बघितलं तर भाजप म्हणावा तसा कमकुवत या वेळेस नाही. म्हणजे जी गोष्ट आता काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांना वाटतं की भावनेच्या भारात किंवा सहानुभूतीच्या लाटेवर आपण निघून जाऊ, तर ती सहानुभूती आपल्याला म्हणावी तशी दिसत नाही एकांगीपणे. असं वाटतं का की रवींद्र चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी न देता त्यांना जर विधानसभा दिली असती तर? मला ते जास्त योग्य पर्याय झाला असता असं वाटतं, कारण की लोकसभा अतिशय मोठा मतदारसंघ आहे आणि अतिशय कमी वेळात थोडक्या यंत्रणेने आणि पक्षाचं पाठबळ मागे नसताना आणि अशोक चव्हाणसारखा एखादा दिग्गज नेता पक्षात नसताना ही काँग्रेस पक्षाला ही पूर्ण यंत्रणा लोकसभेची राबवणं पूर्ण मतदारसंघात हे अतिशय कठीण असं काम आहे आणि आजपर्यंत तरी तसं काही चित्र दिसलेलं नाही. मला वाटतं की त्याचाही फटका काँग्रेसच्या उमेदवाराला बसू शकतो. आणि दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने मोठी ताकद या ठिकाणी लावलेली आहे. यावेळेस मला असं मी सुरुवातीलाच ज्याचा उल्लेख केला की 3रा आणि 4था उमेदवार असतानाच भारतीय जनता पक्षाला इथे फायदा मिळालेला आहे. पण पहिल्यांदा मला असं चित्र दिसतंय की 3रा आणि 4था प्रबळ उमेदवार नसतानाही भारतीय जनता पक्षाला इथे काहीतरी एक मोठा फायदा होताना दिसतोय असं चित्र निर्माण झालेलं आहे. की मला वाटतं की विधानसभा आणि एकूण सगळे उमेदवार भारतीय जनता पक्षाचे यांच्या यंत्रणेचा त्यांना फायदा मिळेल. लढत आत्ता तुल्यबळच आहे. याचं कारण असं आहे की काँग्रेस पक्षाकडे जे मागचे काही मतदान आहे ते अद्यापही कायम आहे. आता त्याला तो जो ॲडव्हान्टेज आहे, कमी झालेलं मतदान असेल भारतीय जनता पक्षाचं,
ती यंत्रणा मागच्या वेळेस आपल्याला मतदानाच्या दिवशी पक्षाची पूर्णतः ग्राउंडवर नव्हती. असं आपल्याला मतदानाच्या दिवशीनंतर आपण जेव्हा विश्लेषण केलं तेव्हा आपल्याला लक्षात आलं होतं की भारतीय जनता पक्ष ज्याच्यासाठी देशभरात नावाजलेला आहे की त्यांची जी यंत्रणा आहे, बूथ यंत्रणा असेल किंवा मतदारांना बूथ केंद्रापर्यंत आणण्यासाठी त्यांचे जे कार्यकर्ते काम करतात, ती यंत्रणा मागच्या लोकसभेला कुठेही दिसली नव्हती. मला वाटतं की यावेळेस विधानसभेच्या निमित्ताने आणि एकूणच लोकसभेला त्यांचा जो फटका बसला त्यातून थोडंसं ते काहीतरी धडा घेतील आणि ती यंत्रणा जर त्यांनी सक्षम केली तर एक 7% 8% जरी मतदान वाढलं तर जसं लोकसभेला झालं 24च्या तसंही मतदान काँग्रेसला जरी झालं असं गृहीत धरलं तरी हा वाढलेला भारतीय जनता पक्षाचा मतदार कदाचित भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला विजयाच्या जवळ नेऊ शकतो. म्हणजे एकूणच जे चित्र आहे सध्या तरी आपण स्पष्ट जरी आपल्याला दिसलं नाही, तुल्यबळ लढत आहे, सहानुभूतीची लाट म्हणावी तशी नाही आणि पक्षाचं बळ काँग्रेसच्या पाठीमागं नाही. काही मतदारसंघामध्ये कदाचित त्यांच्यासाठी म्हणजे सहानुभूती दिसून येईल, पण एकंदर चित्र बघलं तर 2024ची जी सार्वत्रिक निवडणूक झाली त्या पद्धतीचं चित्र या लोकसभा निवडणुकीमध्ये, पोटनिवडणुकीमध्ये नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये आणखी काही दिवस शिल्लक आहेत, तोपर्यंत काय काय होईल ते आपण पाहणार आहोत. पुन्हा या मतदारसंघावर चर्चा करूयात, तोपर्यंत आपण मला वाटतं विश्रांती घ्यायला हरकत नाही. आपण वेळ दिला त्याबद्दल सर्वांच्या वतीनं धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.